एक शिक्षिका आहेत आमच्या ह्याच्यामधल्या पुण्यातल्या. हं. समहाऊ लॉकडाऊनमध्ये जॉब गेला आणि मराठीच्या शिक्षिका होत्या. त्यामुळे आता इंग्लिश मीडियम असल्यामुळे मराठी शिक्षण घेण्याकडे लोकांचा कल फार कमी असतो. हं. पण त्यांनी ठरवलं की आपण सोशल मीडियावर जाहिरात करायला तर सुरुवात करू, साठीचा प्रयत्न करूया. आणि म्हणून त्यांनी आमच्या ग्रुपवरती आणि वेगवेगळ्या ग्रुप्सवरती मराठीचे क्लासेस याच्या संदर्भात जाहिरात करायला सुरुवात केली. हं. ती कुठून तरी परदेशात गेली आणि जपानमधल्या एका माणसाने ती बघितली हं. आणि त्याला भारतात यायचं होतं आणि त्याच्या मुलांना घेऊन यायचं होतं की जी 30 ते 40 वर्ष जपानमध्ये राहिलेली आहेत, त्यांना बरं. मराठीचा अजिबात गंध नाही आहे. हं. त्यांनी ह्या मॅडमचे क्लासेस लावले, हं. ऑनलाईन क्लासेस लावले आणि मराठी एकदम खाड मराठी बोलायला त्यांना या मॅडमनी शिकवलं. अरे वाह! त्यामुळे तिकडच्या असंख्य मराठी कुटुंबामध्ये त्या प्रसिद्ध झाल्या आणि क्या बात है! अनेकांनी त्यांचे क्लासेस जॉईन केले. हं. आणि नंतर असं लक्षात आलं की त्यांचे आता क्लायंट्स हे जपान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड इकडच्या अरे वेगवेगळ्या वाह! देशांमधनं आता झालेले आहेत. आणि जेवढा पैसा त्यांनी नोकरीमधनं नसेल कमवला, तेवढा त्यांनी या ऑनलाईन शिक्षणामधनं त्यांनी क्लासेस घेऊन कमवला.